चित्र व्हिडिओ सादर करत आहे खास आपल्यासाठी। एसटी बस ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यासाठी खर्डात संतप्त जमावाने एसटी बसवर केली दगडफेक, मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको आंदोलन। एसटी बस ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यासाठी खड्यात संतप्त जमावाने एसटी बसवर केली दगडफेक, मृतदेह रस्त्यावर ठेवून रास्ता रोको आंदोलन। याबाबत माहिती अशी की दिनांक डिसेंबर 27 रोजी दुपारी खर्डा शहराजवळ ज्युपिटर मोटरसायकलची पुणे कळंब एसटी बसला धडक बसल्याने भीषण अपघातात सोनू अनिल काळे या तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता, तर दुसरा तरुण संदीप लहू पवार हा जखमी झाला आहे। तो सध्या खाजगी रुग्णालयात उपचार घेत आहे। आज दिनांक डिसेंबर 28 रोजी तरुणाच्या मृतदेहाचे पोस्टमार्टम करण्यात आले, परंतु खर्डा पोलीस स्टेशनने एसटी ड्रायव्हरची फिर्याद घेऊन जखमी झालेल्या सोनू पवार याच्यावरच गुन्हा दाखल केल्याने पारधी समाज हा संतप्त झाला। त्यानंतर जमावाने पुणे कळंब या एसटी बसच्या काचा दगडफेक करून फोडल्या, परंतु या घटनेत कोणताही प्रवासी जखमी झाला नाही। नंतर सदरच्या जमावाने मृतदेह शिर्डी हैदराबाद राज्य मार्गावर ठेवून रस्ता रोको आंदोलन सुरू केले। त्यावेळी दोन्ही बाजूने ट्रॅफिक जाम झाली होती। खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश जानकर व पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी जाऊन जमाव शांत करण्याचा प्रयत्न केला, परंतु पारधी समाजाने मागणी केली की काल अपघात केलेल्या एसटी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करावा व आमच्या मुलावर केलेला गुन्हा मागे घ्यावा। या मागणीवर जमावाने व महिलांनी संतप्त भावना व्यक्त केल्या। यावेळी वाहतुकीची मोठी कोंडी निर्माण झाली होती। सदरचा जमाव ऐकत नसल्याचे पाहून जामखेडचे पोलीस निरीक्षक पाटील महेश पाटील हे पोलिसांची जागा कुमक घेऊन खर्डा येथे आंदोलनस्थळी पोहोचले। त्यावेळी त्यांनी संतप्त जमावच्या तीव्र भावना ऐकून घेतल्या व वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून अपघात केलेल्या एसटी बसचा चालक अमोल अंकुश पांढरे याच्यावर खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात येईल असे आश्वासन जमावला दिले। त्यावेळी पारधी समाजातील काही समंजस तरुणांनी पोलिसांची सर्व म्हणणे ऐकून घेतल्यानंतर एसटी ड्रायव्हर पांढरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला व नंतर जमाव शांत होऊन रस्त्याच्या बाजूला झाला व अपघातात मृत्यू झालेल्या तरुणावर अंत्यसंस्कार करण्यात आले। याप्रसंगी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। पोलिसांवर नामुष्कीची वेळ। मोटरसायकल व एसटी बसचा अपघात होऊन एक जण जागीच मृत्यू व दुसरा गंभीर जखमी झाला। याबाबत खर्डा पोलीस स्टेशनने एसटी बस ड्रायव्हरची फिर्याद घेऊन जखमी तरुणावरच गुन्हा दाखल केल्याने पारधी समाज संतप्त झाला। याचे पडसाद दगडफेक व रास्ता रोको आंदोलनामध्ये झाले। नंतर पोलिसांनी सदरचा गुन्हा मागे घेण्याचे आश्वासन देऊन एसटी ड्रायव्हरवर गुन्हा दाखल केला। त्यामुळे पोलिसांवर नामुष्कीची वेळ आली अशी चर्चा उपस्थितांमध्ये चर्चिली गेली।